सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। वेंगुर्ला शहरासह तालुक्यात 4 डिसेंबर रोजी श्री दत्त जन्म सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। रात्र उशिरापर्यंत पालखी सोहळा सुरू होता। दत्त जयंतीच्या निमित्ताने गेले 9 दिवस वेंगुर्ला तालुक्यात ठिकठिकाणी भजन, कीर्तन, नाटक असे कार्यक्रम सुरू होते। वेंगुर्ला रामेश्वर मंदिर येथे दत्त जयंती निमित्त भजन, पालखी असे कार्यक्रम संपन्न झाले। भाविकांनी ठिकठिकाणी उपस्थित राहून श्री दत्त महाराजांचे दर्शन घेतले। एकमुखी दत्त मंदिरात दत्त जन्मावेळी बहुसंख्य भाविक उपस्थित होते। समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते। निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता। देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध। संपर्क 917511 0202 942114 5424 8600 7307 00। मग कसला विचार करताय? येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।